यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षण आणि शिक्षण विषयक विविध समस्या जिल्हा मुख्याध्यापक संघाने येथे नव्याने रुजू झालेले शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांच्याकडे मांडल्या। या प्रसंगी त्यांचे स्वागतही करण्यात आले। स्थानिक शिक्षणाधिकारी कार्यालयांशी संबंधित प्रश्नावरही चर्चा करून समस्या कशा मार्गी लावता येईल या दृष्टीने प्रयत्न होईल असे सांगण्यात आले। यवतमाळ जिल्ह्यात कुठल्याही प्रकारची सूचना न देता शिकवणी वर्ग बंद केल्याने INSAIDला यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाने दणका दिला। तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक त्रास झाल्याने प्रत्येकी 15,000 रुपये देण्याचा आदेश देण्यात आला। जवडा तालुक्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या जवडा येथील भारतसिंग ठाकूर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय परीक्षा केंद्रावर पथकाने दाढ टाकून कॉपी बहादरावर कारवाई केली। सलग 2 दिवस टाकण्यात आलेल्या दाढीमध्ये 50हून अधिक विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले। दारव्हा तालुक्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर राष्ट्रीय सेवा योजना आणि जनकल्याणकारी समिती नागपूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विदर्भ पाणी परिषद कार्यशाळेतील रील्स स्पर्धेत दारव्हा येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला। यवतमाळ जिल्ह्यात मिनी मंत्रालय 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून प्रशासक राज सुरू आहे। त्यातच आता बदली व सेवानिवृत्तीने पदे रिक्त होत आहे। जिल्हा परिषदेच्या 7 विभागाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू आहे, त्यामुळे नवीन अधिकाऱ्याची प्रतीक्षा करावी लागत आहे। सावडी सादोबा येथे महसूल विभागाशी संबंधित कामे जवळच्या ठिकाणी मार्गी लागावीत या उद्देशाने नायब तहसीलदार कार्यालयाची निर्मिती करण्यात आली। प्रत्यक्षात या कार्यालयात हा प्रश्नच आहे। अशीच काहीशी परिस्थिती सावडी सादोबा येथील नायब तहसीलदार कार्यालयाची आहे। डोंगर खर्डा येथे मेटीखेडा, पोहर, शिवपुरी व देवखेडा या गावांना वादळी पावसाने झोडपले। वादळामुळे अनेक घरावरील 3 पत्रे उडाली। मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळात खांबावरील वीज तारही तुटून पडल्या, झाडे मोडून पडली। वादळात रेखा संजय बोयर यांच्या घरातील 3 पत्रे, मधुकर मडावी यांच्या घराचे छत उडाले। देवखेडा येथे मंगला भारत तलाडे यांच्या अंगावर झाडाची फांदी पडल्याने त्या जखमी झाल्या। त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। राळेगाव तालुक्यात जिल्हाधिकारी विकास मीना बुधवारी राळेगाव शहराच्या दौऱ्यावर होते। त्यांनी राळेगाव शहरातील जवळपास सर्वच कार्यालयांना भेट देऊन विकास कामांचा आढावा घेतला। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली। कळंब तालुक्यात घरकुलासाठी मोफत रेती देण्याकरिता परसडी तिगडे येथील रेती गट महसूल प्रशासनाने सुरू केला होता, परंतु गावकऱ्यांच्या विरोधामुळे काही दिवसानंतर रेती उपसा बंद करण्यात आला। याची माहिती घेण्याकरिता जिल्हाधिकारी विकास मीना हे परसोडी रेती घाटावर पोहोचले। यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील विविध बसस्थानकावर पाकिटमारी व चोरी करणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या। या दोघांच्या अटकेमुळे जिल्ह्यातील 6 गुन्हे उघडीस आले। चोरट्यांकडून 1,20,000ची रोकड जप्त करण्यात आली। जिल्ह्यातील अनेक बसस्थानकात चोरीच्या घटना घडल्या आहेत। त्या अनुषंगाने LCB पथकांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत होता। तपासादरम्यान अमरावती येथील 2 सराईत चोरट्याचा यात सहभाग असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली। त्यावरून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले।